राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असेल मला वाटतं पंचांच्या उजवीकडनं. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. पंचांचा इशारा आलेला आहे. सलामीची जोडी रोहिदास सामना करतील अंकुश यांच्या गोलंदाजीचा. दोन्ही संघ आपले पहिले सामने जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि बघायचं आहे आता दुसऱ्या फेरीतील हा महत्त्वपूर्ण असा सामना. अजूनही काहीसा वेळ जातोय. ड्रेसिंग का पंच? जर ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये हा एक महत्त्वपूर्ण असा नियम आहे. त्यामुळे मला वाटतं 3 धावांची पॅनल्टी असणार आहे. प्लेयर कमी आहे का? हां 2. सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज अंकुश सामना करतील रोहिदास. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आणि पहिला चेंडूवर मला वाटतं प्लेड ऑन झालेले आहेत. बॅटला स्पर्श झालेला आहे वाटतं आणि जेष्ट्या उद्वस्थित झालेले आहे. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा बसलेला आहे कोपर संघाला. रोहिदास पहिल्या चेंडूवर. दीपेश धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. ही मोठी विकेट आहे कारण पहिल्या मॅचचा आपण विचार केला ना. आता तुम्ही सनलाईटमधून फ्लडलाईटमध्ये आलात. ज्यावेळेस तुम्ही पहिला सामना खेळला होता त्यावेळेस रमेशजी जी वेळ होती 4:30 ते 5 वाजले होते संध्याकाळचे. आता तुम्ही जवळजवळ फ्लडलाईटमध्ये आलात. आता तुमचा खेळ बदलणार. जी खेळी तुम्ही दिवसामध्ये खेळली होती ती खेळ तुम्ही रात्रीमध्ये खेळण्यासाठी जाणार तर थोडीशी त्या ठिकाणी गफलत होणार. गफलत झाले. ज्याप्रमाणे पहिली विकेट बघा मागच्या मॅचचा विचार केला आपण. पहिला सामना जो हा संघ खेळला होता ना सत्यसाई खार्डी या टीमच्या सोबत आणि त्यावेळेस त्या सत्यसाई खार्डी टीमच्या अगेन्स्ट 81 धावा या टीमनं कुठल्या होत्या. आणि आज आपण या फ्लडलाईटमध्ये हा संघ वाढीव संघाच्या अगेन्स्ट खेळताना पहिल्याच चेंडूवर विकेट गमावले. पुन्हा एकदा जोर कसं अपील केलेलं आहे परंतु पंचांचं आपल्या निर्णयावर ठाम आहेत. पंच लेग बाईचा इशारा केलेला आहे आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्येला सुरुवात झाली आहे. सुरेख असा चेंडू होता. सरळ पायावर आदळला परंतु इम्पॅक्ट बाहेर असल्याकारणानं पंचांनी कुठलीही दाद स्वीकारली नाही आहे गोलंदाजाची. आता आलेल्या आहे स्ट्राईकला रोहिदास. गोलंदाज अंकुश. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आणि स्कूप पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता फलंदाज रोहिदास यांचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत परत गोलंदाज अंकुश म्हणजे अचूक टप्पा म्हणजे जो गेम प्लॅननुसार जे उतरले असेल म्हणजे तुम्ही आताच उल्लेख केला की सकाळचं सत्र दुपारचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र फ्लड लाईट तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा गेम बदलत राहतो. त्यानुसार फलंदाज गोलंदाजसुद्धा काही स्ट्रॅटेजीने उतरतात. तसेच काहीशी रणनीती आपल्याला दिसत आहे गोलंदाज अंकुश यांची. नक्कीच हो. यावेळेस स्विचिटचा फटका इन टू द गॅप. फिल्डर मात्र चेंडूला अडवण्यासाठी पळतोय धडपडतोय मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला थांबवलं गेलंय. चांगला फटका आहे. बघा वाढीव संघाच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर गोलंदाजी अटॅक या टीमजवळ अफलातून आहे. कारण डीबीएन मीडिया या टीमला या जवळपास 32 धावसंख्येवर या टीमनं थांबवलं होतं वाढीव टीमनं. आणि आता देखील तोच खेळ या ठिकाणी आपण पाहतो. कारण अंकुश ज्यांना पहिला स्पेल हाताळला होता मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फक्त 7 धावेचं पहिलं षटक अंकुशनं हाताळलं होतं. आता देखील खूप चांगला स्पेल अंकुश हाताळतोय. सफल झाला. यावेळेस स्वीप केलाय. फिल्डर आहे. ओ या ठिकाणी काय घडलंय मला वाटते कॅच मला त्या ठिकाणी मला ते निसटला गेला. ड्रॉप झाला. प्रयत्न चांगला केला होता. अक्षरशः त्या ठिकाणी सूर मारला होता. झेप घेतली होती मात्र कॅच काय त्याच्या हातामध्ये सापडला नाहीये. धावसंख्या झाली आहे ती 4.
बघायचं रिप्लेमध्ये पुन्हा एकदा स्कूपचा फटका आणि क्षेत्ररक्षक सुरेख प्रयत्न, परंतु शेवटच्या चेंडी चेंडू आता दिसला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. आतापर्यंत अंकुश कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये फलंदाजाला फटके खेळण्याची. पंचांच्या उजवीकडनं मारा होतोय. बघा पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटक संपलेला आहे. सुरू आहे. त्याची सुरुवात चांगली झालेली आहे. बरोबर आतापर्यंत चांगले सामने रोमहर्षक अटीतटीचे सुद्धा झालेले आहे, एकतर्फी सुद्धा झालेले आहे. म्हणजे जे आपला आम्ही वैतरणा गट म्हणून ह्या स्पर्धेला संबोधतो, कारण आपल्या पूर्वपट्टीतील जे गावं आहेत म्हणजे नारंगीच्या पूर्वपट्टी विरारच्या त्या पट्टीतले सर्व हे संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपला प्रत्येक संघाचा डावपेच, कोण फलंदाज गोलंदाज कशा प्रकारे करतात त्याचे पूर्णपणे जाणीव असणारे हे सर्व संघ आहेत. बघायचं आता नयन दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे वाढीव संघामार्फत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 काची संत सुरुवात झालेली आहे. बघायचं आहे उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारे गेम चेंज केला जाईल. 2 फलंदाज सलामीला आलेले फलंदाज रोहिदास आतापर्यंत 3 धावसंख्येवर खेळत आहेत. तर धनेश 2 चेंडूमध्ये एकही धावीने. बघायचं आहे लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा, सुरेख गोलंदाजी. कुठलीही संधी दिलेली नाही आहे फलंदाजाला. फटका खेळण्याचा प्रयत्न होता रोहिदास यांचा स्विच हिट पद्धतीने आणि सुरेख असा चेंडू खोलवर चेंडू हाताळला. त्यामुळे फलंदाजाला तितकासा वेळ मिळाला नाही या फटक्याला कन्वर्ट करण्यामध्ये. पुढील चेंडू नयन भगत सामना करतील रोहिदास. पुन्हा एकदा थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सच्या डोक्यावरनं, परंतु गोलंदाजाने अगोदरच माटे जाणलेलं आहे. चांगली ॲक्शन आहे. भरत भाऊ बघा गोलंदाज राऊंड विकेटचा मारा करतोय. क्लीन आणि नीट ॲक्शन आणि त्यामध्ये अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी करताना दिसत आहेत. नक्कीच नयनचा पहिला स्पेल पाहिला होता DBN मीडियाच्या अगेन्स्ट. फक्त 3 धावा नयनने दिल्या होत्या, 2 विकेट देखील काढल्या होत्या. हो पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. मी त्यासाठीच म्हटलंय ना की तुम्ही दिवसा क्रिकेट कसं खेळलात हे आता विसरा. आता तुम्हाला या फ्लड लाईटचं क्रिकेट कसं खेळायचं आहे हे डोक्यात फिट करा. तुम्ही पहिल्या मॅचमध्ये नो डाऊट 81 खेळलात, मात्र या ठिकाणी अक्षरशः धावफलक तुम्हाला उभारताना डगमळलात तुम्ही. काही चेंडू डॉट आलेत बघा. आज जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना रोहिदास, मागच्या पहिल्या मॅचमध्ये एक षटकार ठोकला होता. त्याच्यासोबत धनेश आहे, त्याने देखील षटकार ठोकले होते, चौकार ठोकले होते. आता या खेळाडूला चेंडू शोधावा लागलाय. धावसंख्या 4 झाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ड्राईव्ह केलं गेलंय. 5 दिशेच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल फक्त मिळणार. म्हणजे आता तुम्ही जवळजवळ 40 धावा जरी उभारल्या ना रमेशजी, तरी देखील आत्ताच्या घडीला या कंडिशनमध्ये या 40 धाव पुष्कळ होतील. तुम्ही 40 धाव संख्येवर देखील एक चांगली फाईट देऊ शकाल. नक्कीच नक्कीच. एवढ्या वर्ष खेळल्याचा आणि सामने बघितल्याचा अनुभव आमचा पण तोच आहे की एक 30-35 धावसंख्या जरी टोटल उभारली तरी चांगला स्कोअर होऊ शकतो आणि मोठे फटके मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा. चांगला चेंडू होता परंतु जास्त बाहेर गेल्या कारणानं पंचांनी तो वाईट चेंडू घोषित केलेला आहे आणि पुन्हा एकदा धावसंख्येने वाढ झालेली आहे 1 धावेने. बघायचं आहे जास्तच बाहेर गेल्या कारणानं पंचांनी तो वाईट चेंडू म्हणून घोषित केला. चांगला चेंडू हाताळला होता. चांगली ॲक्शन आणि रिलीज ऑफ द डिलिव्हरी, म्हणजे जेव्हा चेंडू हातातनं सुटतो तेव्हा एक सुरेख अशा ॲक्शनमध्ये गोलंदाज असतो. बघायचं आहे पुन्हा तशा दिशेने मारा होताना दिसा आणि फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे क्षेत्ररक्षक काहीसा थोडासा चुकलेला आहे आणि चौकार आलेला हा पहिला नशिबाचा चौकार असेल मला वाटतं हा. एक मिनिट दीजिए.
काही घडामोडी घडल्या त्या ठिकाणी. एकतर पंचाने लेग बिफोर ही त्या ठिकाणी दिला होता आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं चौकार देखील त्या ठिकाणी गेलाय. दोन्ही पंच चर्चा करतील आणि नक्कीच योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल. बघा या ठिकाणी यस मला वाटते बॅटला स्पर्श केला होता, त्यामुळे पंच देखील मैदानाच्या आतमध्ये क्षमा मागतायत. हा चौकार मिळेल 4 धावा. धावा संख्या झाली ती 10. आमच्या संमित रमेशजी मांगेला कमेंट्री बॉक्समध्ये आहेत. ते देखील एक लेजेंडरी खेळाडू, त्यांनी खूप चांगले क्रिकेट विश्लेषक देखील आहेत. धावा झाल्यात त्या 10. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर दुसरं खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत नयन भगत यांची. मागचा स्पेल आपण पाहिला होता, पहिल्या मॅचमध्ये 3 धावेचा 2 विकेट आणि हा स्पेल देखील अप्रतिम हाताळला गेला नयन मार्फत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सफळ झाले होते मात्र या ठिकाणी बाल बचगे अगदी ऑफ स्टंपच्या थोडासा बाजूनं, म्हणजे इतकं म्हणू शकतो की ऑफ स्टंपच्या त्या कानामध्ये फुंकर भरून हा चेंडू निघून गेलाय. किती क्लोज. आणि आपण देहबोली पाहिली गोलंदाजाची, अक्षरशः त्या ठिकाणी थोडीशी नाराजगी त्याने व्यक्त केली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पलकावर या ठिकाणी लावलंय आई चंडिका माता कोपर या टीमनं 1 बाद 10 धावा. मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत, मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. नारंगी मैदानात एनसीसी चषक आहे फेमस, या नारंगी मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. सुरेख अशी गोलंदाजी नयन. एक अचूक टप्पा, अचूक लाईनवर चेंडू हाताळले. कुठल्या प्रकारची संधी दिली नाही. फक्त एक जो एजे लागून जो स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार गेला, म्हणजे क्षेत्ररक्षकाने काहीशी चूक झाली, त्याचा भुगतान काहीसं वाढीव संघाला बघायचं. आता गोलंदाज आलेला आहे प्रसाद. आतापर्यंत ज्या 2 गोलंदाजांनी गोलंदाजी हाताळली होती तशाच प्रकारची गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न असताना आहे का बघायचा. पुन्हा एकदा डावखुऱ्यात आता गोलंदाज आणि इथे मला वाटतं नो, कारण विकेटच्या भरपूर बाहेर चेंडू हाताळलेला आहे आणि नो. आणि पुढचा येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. बघायचं आहे का हे फायदा. बघा कशा प्रकारे जास्त जोर काढण्याचा प्रयत्न केला होता मला वाटतं गोलंदाजाने. दिशा भरकटले आणि चेंडू बाजूच्या खेळपट्टीवर चेंडू जाऊन आदळला. त्या कारणाने पंचांनी तो नो चेंडू घोषित केला आहे. बघायचा फ्री हिटचा चेंडू असणार आहे आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारची गोलंदाजी. गोलंदाज प्रसाद काय म्हणतील बर्दोच्या चेंडूबद्दल. मला एक कळत नाही काय, कदाचित ग्रीप मिळत नाही का किंवा दव तर पडलेलं नाही अजून. हां नाही, डिफेक्ट तर दिसत नाही अजूनही. बघा क्लिअरिटी आहे याच्यामुळे. मी तर इतकंच म्हणणार की दवाचं प्रमाण तर अजून सुरू झालं नाही, मग ग्रीप कसली मिळत नाही आहे. नक्की काय होतं गोलंदाजाला हेच कळत नाही आहे. बघा श्वान हे पण सांगायला आलेलं आहे वाटतं. ते देखील काहीतरी सांगतात गोलंदाजाला. पुन्हा एकदा तयार. यावेळेस स्विचिट आहे, फटका फसलाय, मागे फिल्डर आहे, मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि हे अगदी बरोबर नोटीस केलंय. क्विकली सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 2 चेंडू खराब हाताळल्यानंतर मात्र आता हा योग्य चेंडू हाताळला गेला. थोडंसं क्रमवारीमध्ये बदल केलाय. प्रसादनं पहिल्या मॅचमध्ये 4थं षटक घातला होता, त्या प्रसादला क्रमांक 3 वर आणलाय. म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग नुसार या ठिकाणी वाढीव संघ खेळतोय. बघायचं पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा खराब चेंडूचा इशारा. आतापर्यंत 3 अवांतर चेंडू हाताळले आहेत गोलंदाज प्रसाद यांनी. मला वाटतं अतिरिक्त वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न दिसतोय त्यांचा, गोलंदाज प्रसाद यांचा, की फ्लड लाईटमध्ये चेंडू जोरात फेकण्याचा प्रयत्न दिसतोय त्यांचा. बघायचं आहे धनेश आतापर्यंत 4 धावसंख्या खेळत आहे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि गडी बाद झालेला आहे. अचूक टप्पा चेंडू हाताळला आणि त्याचा फायदा हा गोलंदाजाला आलेला आहे. गडी बाद झालेला आहे. दुसरा धावसंख्या 14, 2 गडी बाद. आई काली का माझी माऊली, गावाला देतय साथ. आई
थँक्यू जे मागच्या मॅचचा हिरो ह्या मॅचमध्ये लवकर बाद झालाय, जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाहीये. धनेशनं मागच्या मॅचचा विचार केला पण 2 चौकार 1 षटकार तब्बल धनेशनं बहुतांश धावा बनवल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. खास करून म्हणायचं गेलं तर सत्यसाई कोपरी या टीमच्या अगेन्स्ट खेळताना. मात्र यावेळेस हा खेळाडू लवकर जमा झाला. जास्तीत जास्त आपण गोलंदाजीच्या विषयी म्हणायचं गेलं तर प्रसादच्या विषयी बॅटरच्या रेंजपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर हा चेंडू हाताळला होता आणि त्या जवळजवळ बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी गडी बाद झालाय, कट केलाय. मात्र पॉईंट रिझनमध्ये फिल्डर आहे, फक्त सिंगल या ठिकाणी मिळणार, 1 धाव. आता सेन्सिबल क्रिकेट सुरुवातीला ज्या काही चुका काढल्यात, सुरुवातीला मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, त्या अनुषंगानं काही डॉट बॉल या ठिकाणी गेलेत, त्या चुका या ठिकाणी भरून काढण्याचं काम होतं. आता मोठे फटके नाहीत तर सिंगल डबलवर फोकस केलं जात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न. जरी या येणाऱ्या चेंडूवर 2 सिंगल डबल धावसंख्येने जर भर दिला तरी चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो आई चंडिका माता कोपर संघ. परंतु मोठे फटके खेळण्याचा पूर्ण वारंवार प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये अयशस्वी होताना दिसत आहेत फलंदाज. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. रोहिदास यांच्या बॅटनं बघायचं आहे पुढे आणि पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गेलेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातात पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. बरंच लांब लचक षटक झालेलं दिसत आहे मला भरत भाऊ प्रसाद यांचं. 2 नो आणि 1 वाईट. नक्कीच लांब पडल्याचं हे षटक आहे. सुरुवातीपासून थोडीशी लाईन खराब पाहिली होती. यावेळेस फुल टॉस ऑन साईडला चेंडूला लॉफ केलंय. मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी 1 धाव तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल दिला गेलाय, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा लावल्या आहेत. आई चंडिका माता कोपर या टीमनं 2 बाद 17 धावा. सन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत, त्या सन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत. 3 षटकं 17 धावा. त्यासाठीच मी सुरुवातीला हेच म्हटलं होतं ना की तुम्ही बघा या ठिकाणी ड्रॉ करणार आहेत तर दोन्ही विनर धैर्य 11 कसराळी आणि वाघोबा जांभूलपडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण ड्रॉसाठी यायचं आहे. त्यासाठी म्हटलं ना की तुम्ही सनलाईटमधून फ्लडलाईटमध्ये आल्यात, त्याच्यामुळे खेळ बदलला आहे आणि तुम्हाला देखील त्या वेळेनुसार त्या खेळानुसार तुम्हाला देखील मैदानाच्या आतमध्ये बदलणं गरजेचं आहे. नक्कीच बघायचं आहे शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज आलेला आहे ते संदेश आणि जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू घेत आहे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव करून आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघायचं इथे धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज संदीप. गडी बाद झालेला आहे. तिसरा धावसंख्या 18. आई माझी चंडिका चंडिका नवसाला पावली ना. आई माझी चंडिका चंडिका नवसाला पावली. थँक्यू. आमचा डीजे देखील प्रमोट करतोय. बघा या ठिकाणी चंडिका मातेचं गीत लावलं गेलंय. थोडंसं हुप्स वाढतात, उत्साह वाढवण्याचं काम आमचा डीजे ऑपरेटर देखील करतो. इथून 18 झालेत. इथून 18 झाल्यात. सुरुवातीला स्कोरबोर्ड तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी धीमा केला होता. आता अजूनही वेळ गेली नाही आहे. बघा 5 चेंडूचा खेळ आहे आणि या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा देखील या ठिकाणी आल्या ना, म्हणजे 18च्या 28 जरी झाल्या तरी एक चांगली मॅच, एक फाईट टोटल या ठिकाणी तुम्ही उभारू शकाल. एक चांगली मॅच तुम्ही या ठिकाणी खेळू शकाल. मात्र त्या 10 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. नक्कीच जरी येणाऱ्या चेंडूवर चांगल्या धावसंख्या आल्या तरी एक चांगला स्कोअर, फायटिंग स्कोअर. कारण आपण बरेचसे सामने या मैदानावर बघितलेले आहे लो स्कोरिंगचे. म्हणजे 24 चेंडू 20, 24 चेंडू 18चे सुद्धा सामने झाले. आपण मास्टरचं क्रिकेटसुद्धा बघितलेलं आहे नाईट्सचं भरत भाऊ. त्यानुसार आता फलंदाजी करणं गरजेचं आहे. म्हणजे एक चांगल्या धावसंख्येपर्यंत जरी नेऊन ठेवलं आपल्या संघाला तर सामन्यामध्ये चुरस वाढणार आहे. बघायचं आता फलंदाजीसाठी आलेले साहिल, सलामीला गेलेलं रोहिदास आतापर्यंत काही फारसं चमक दाखवलेली नाही आहे. 13 चेंडूचा सामना केला आहे. फक्त 7 धावा आलेल्या आहेत त्यांच्या बॅटीतनं.
अपेक्षा असतील त्यांच्या संघाकडनं त्यांना बघायचा पुढचा चेंडू संदेशांचा पटका मोठा खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आणि गडी बाद फलंदाज आला आणि फलंदाज गेला वाजे माय माऊली दास रक्षणा करी पावली ती भक्तांच्या हाकेला धावली आई माझी चंडिका आई माझी चंडिका चंडिका नवसाला पावली आई माझी आई माझी चंडिका थँक्यू. बघा चुका घडल्यात. एक तर तुम्हाला ऑलरेडी बोनस मिळाला होता, लक्षात ठेवा. या गोष्टी तुम्ही नोटीस करणं गरजेचं होतं. मॅच संपली नाही, आपण फक्त नाण्याची एक बाजू बघतोय. आई चंडिका माता कोपर टीमला ऑलरेडी बोनस मिळाला आहे. 3 धावांचा बोनस तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्याच्यामुळे इथून तुमचा एक प्रयत्न असायला हवा होता की 25-30 धावा जेणेकरून एक चांगला टोटल त्या ठिकाणी उभारू शकू. मात्र खेळाडूनं काय केलंय, प्रत्येक खेळाडू जर आपण पाहिलं रमेश इथं शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्येक खेळाडू मोठमोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत गेला आणि या कारणास्तव चेंडू बहुतांश डॉट झालेत. एकूण डॉट बॉलचा विचार केला तर जवळजवळ 8 ते 9 चेंडू डॉट असतील या संपूर्ण इनिंगमध्ये. नक्कीच भरत भाऊ, कारण जो फलंदाज येतोय तो शफल होतोय, ऑफस्टम्पला जातोय आणि फक्त ऑन साईडला फटके खेळण्याचा प्रयत्न होतो. हे रारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं एक सुंदर असं मैदान आहे. जरी इथे तुम्ही ग्राउंड शॉट खेळले कव्हर्स पॉईंटच्या दिशेने तरी 2 सिंगल डबल धावसंख्येवर सुद्धा भर दिला गेला असता, परंतु तसं झालेलं नाही आहे. बघायचा पुढचा चेंडू संदेशांचा आणि पुन्हा तोच, म्हणजे जे अगोदरच्या फलंदाजाने ते केलं होतं तेच आता परत येणारा नवीन फलंदाज पंकेश यांच्या मार्फत होताना दिसत आहे. आता बघायचं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा तशाच प्रकारची फलंदाजी आणि ते मला वाटतं धावचीच्या स्वरूपात बाद झालेलं आहे. पंकेश निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे स्कोरिंग कार्डमध्ये आणि गडी बाद झालेला आहे 5 आणि त्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक लागलेले आहेत रोहिदास वाजव. 18 मध्ये 5. स्थिती अगदी बिकट आहे या ठिकाणी आई चंडिका माता कोपर ह्या टीमची. सुरुवातीचं जर आपण पहिला सामना पाहिला तर अगदी बॅटवर बॉल त्या ठिकाणी येत होता. आता एक प्रकारे असं देखील आपण रमेशजी म्हणू शकतो की खेळपट्टी देखील थोडीशी धीमी झाली. क्लायमेट बदलले, संध्याकाळची वेळ झाली आणि या कारणास्तव थोडीशी खेळपट्टी देखील थंडावली असेल, धीमी झाली असेल. या कारणास्तव चेंडू तितकासा बॅटवर येत नाही आहे. हो, यावेळेस चेंडू स्विंग झाला आहे. बड्यानंतर चेंडू थोडंसं आत आलं आहे. आणखीन एक डॉट बॉल. या ठिकाणी फक्त डॉट बॉल काउंट केले जातील. मगाची देखील आपण पाहिलं तर 8 ते 9 बॉल डॉट आणि त्याहून अधिक अजूनही डॉट बॉल. चित्र तेच आहे, फक्त कुठल्या फलंदाजाच्या नावावर डॉट बोलतात आहे ते फक्त इथे होत आहे. म्हणजे तो आला तो गेला, तो आला तो गेला आणि बरंच मला वाटते 7 ते 8 चेंडूचा खेळ झाला असेल भरत भाऊ. फक्त गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक म्हणजे आपल्या DBNच्या कॅमेरामॅनला सुद्धा जास्त काम दिलेलं नाही आहे. कोपर संघाने प्रयत्न होते त्यांचे चांगला खेळ खेळण्याचे, परंतु खेळ आहे आणि या नेहमीच्या मैदानावरचे सामने बघितलेले आहे त्यानुसार आपण खेळ करणं जरुरी आहे. पण शेवटचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची नोंद झालेली आहे. गडी बाद झालेला आहे तो 7वा आणि धावसंख्या झालेली आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 18 आणि ती 3 धावांची पॅनल्टी म्हणजे 21 धावा झालेल्या आहेत. आता 22 पॅनल्टी नाही का? पेनल्टी नाहीये. पॅनल्टी नाहीये. तर इथे जर आपण पाहिलं ना रमेशजी 24 चेंडूचा खेळ पाहिलाय आणि 24 चेंडूमध्ये एकूण 15 चेंडू डॉट आलेत. एकूण चेंडू 15 तुम्ही डॉट केलेत. म्हणजे या ज्या धावा तुम्ही उभारल्यात ना 18 धावा, या 18 धावा तुम्ही किती चेंडूमध्ये बनवल्यात? 9 चेंडूमध्ये. आणि या 15 चेंडूमध्ये जरी 15 सिंगल, एक यस वाईटच्या स्वरूपात धावा आल्या आहेत, एक चौकार आला आहे. या 15 चेंडूमध्ये जरी 15 सिंगल आले असते ना तर आता या ठिकाणी धावसंख्या असती कमीत कमी 33. कुठेतरी ते या धावा एक्स्ट्रा होऊ शकल्या असं. 33 धावा या फ्लडलाईटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जरतरला तारा नाही. आपण म्हणू शकतो की असं घडलं असतं तरी असं घडलं असतं,
मात्र शेवटी क्रिकेटमध्ये ज्या काही चुका करता त्या चुका मान्य कराव्या लागतात, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. तिथे मला वाटतं ड्रॉ केला जातोय. जे विजयी संघ आहे आणि या दोन संघातील जो विजयी संघ होईल अशा 3 संघादरम्यान ड्रॉ केला जाईल. धैर्य 11 कसराळी आणि वाघोबा जांभूळपाडा हे 2 संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि आता जो सामना सुरू आहे कोपर आणि वाढीव या 2 संघातील जो विजयी संघ होईल त्या 3 संघांच्या चिठ्ठ्या ड्रॉ केला जाईल. कशा प्रकारे ड्रॉ असेल तो आपल्याला खाली तिथे कळवतील आमचे आयोजक. बघायचं आहे 18 जरी धावसंख्या असली तरी गोलंदाजांनी चांगला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षणाची जर चांगली साथ आली तर बरेचसे सामने भरतभाऊ आपण या मैदानावर बघितलेले आहे. 24 चेंडू 18चे सामने तुला शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले आहेत आणि निर्णयसुद्धा विरुद्ध दिशेने सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळे क्रिकेट आहे. जर अचूक टप्पा आणि क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये जर कर्णधाराने थोडंसं लक्ष दिलं तर एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळू शकतो. बघायचं आहे सलामीची जोडी वाढीव संघ आपली सलामीची जोडी उतरवायची आहे. कारण जरी आपल्याकडे लाईट असले तरी सामना संपल्यानंतर आपल्याला सुद्धा घरी जायचं आहे. म्हणजे सर्व पूर्वपट्टीतील सर्व संघ आहे त्यामुळे घरी जाण्यामध्ये थोडा कुठेतरी उशीर होऊ शकतो. त्यामुळे सहकार्य करायचं आहे. आम्हाला इथेच राहायचं आहे त्याचं टेन्शन नाही, परंतु आपल्याला सुखरूप घरीसुद्धा जायचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर सामने संपवण्याचा आमचा प्रयत्न असतोय. सलामीची जोडी वाढीव संघ 24 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 19 आणि पॅनल्टी नसणार आहे कारण फक्त टी शर्टसाठीच होती ती पॅनल्टी. इथे ड्रॉ केला जातोय. चला बॅटर प्लीज बॅटर जाऊ द्या, हां. विनंती करतोय. फलंदाज जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित. टीम वाढीव चला प्लीज. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण केलं खरोखर योग्य विश्लेषण आपण केलं की 24 चेंडूमध्ये 19 धावा डिफेन्स का होऊ शकत नाही. होऊ शकतील. तुमचे फक्त होप्स तुम्ही डाऊन होऊ द्यायचे नाहीये. आत्मविश्वास तुम्हाला फक्त खाली न्यायचा नाहीये. बघा या ठिकाणी आता मात्र या मॅचला येणार मजा. आणि बघायचं भारतभाऊ ड्रॉ सुद्धा एक चांगला झालेला आहे. जो या सामन्यामध्ये विजयी संघ होईल तो सरळ 4थ्या फेरीमध्ये जाईल. म्हणजे 3ऱ्या फेरीतील सामना होणार आहे तो धैर्य 11 कसराळी आणि वाघोबा जांभूळपाडा. म्हणजे या ड्रॉनं काय केलं रमेशजी, नाणेफेकीचा कॉल होते तर या ड्रॉनं खऱ्या अर्थानं या मॅचला थोडंसं बुश केले, एक एनर्जी दिले, एक ताकद दिले. आणि ही ताकद फक्त एका संघाला नाहीये, या ड्रॉनं ही ताकद दोन्ही टीमला दिले. आता जिंकण्याची जिद्द हे दोन्ही संघ करतील. नक्कीच प्रयत्न असणार आहे कोपर संघाचे सुद्धा. सलामीची जोडी वाडी संघाचे सुहान आणि कल्पेश अशी सलामीची जोडी. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे तो दीपेश. बघायचं आहे पार्ट 1 मध्ये जशा प्रकारचा आपल्याला सीन बघायला भेटला, म्हणजे जसं धुरंधर 1 पार्ट 1 पार्ट 2 तसाच सामना बघा. आणि बघायचं चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जात आहे, चेंडू चांगला प्रयत्न होता, उलट्या दिशेने धावून घेण्याचा प्रयत्न होता. आणि चांगली सुरुवात फलंदाज सुहान यांच्या बॅटीतनं पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. बरं खूप चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून चेंडूला टाकलं गेलंय. आणि बघा ही प्लॅनिंगनुसार आहे. इथून जातानाच त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. या ठिकाणी फोकस करावं लागेल डॉट बॉल विकेट या 2 गोष्टीवर. हो डॉट बॉल आलाय पहिल्या मॅचमध्ये. लक्ष असायला हवं खास करून कोपर टीम खार्डीच्या अगेन्स्ट. दीपेश तू काय कशी गोलंदाजी केली होतीस त्याच खार्डी टीमच्या अगेन्स्ट फक्त 2 धावेचं षटक तू हाताळलं होतंस, 2 विकेट देखील तू काढल्या होत्यास. हा कारनामा तू केलायस, हा कारनामा तुला पुन्हा करायचा आहे. फुलटॉस आहे, बॅटची एज लागली गेली, चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने निघून गेला. फिल्डर आहे, सिंगल मिळणार. 1 धाव, एका धावेने धावसंख्या झाली ती 3. चांगला चेंडू हाताळला होता.
म्हणजे मोहात टाकलं होतं फलंदाजाला मोठा फटका खेळण्याचा, परंतु बॅटची आउटसाईड एजच्या जाऊन चेंडू गेला शॉर्ट टर्मिनच्या दिशेने. बघायचं आता स्ट्राईक लागलेला फलंदाज कल्पेश चांगला फटका. त्यांना माहिती आहे सिंगल डबलने सुद्धा आपलं काम होऊ शकतं आणि तशा प्रकारची फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज सुहान आणि कल्पेश. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा. नाही, वाढीव टीमला सिंगल डबलच हवंय आणि कोपर टीमला सिंगल डबल थांबवायचं. ओ यावेळेस मोठा फटका आहे ऑन साईडला, मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा येतोय खणखणी दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे. बघा रिप्लेमध्ये बघू शकतो सुरेख असा फटका सरळ आपल्या जे जुनं कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या समोर चेंडू जाऊन पडला आणि धावसंख्या 10. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येत आहेत आणि इथे काहीशी चुकी झालेली आहे आणि चौकार आलेला आहे तो कल्पेश सुहान यांच्या बॅटीतून. सोनियाचे हारा पायी बाया जायल्या गारगो, बाया जायल्या गार. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी आपण इतकं म्हणू शकतो की आयोजकांचा वेळ वाचवलाय. सामना लवकर फिनिश करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. धावासंख्या 14 झाल्या, फक्त आता 5 धावांची गरज आहे. म्हणजे जेवढा वेळ भारत भाऊ आणि सलामीच्या जोडीने मैदानामध्ये येण्यासाठी घेतला त्याच्यापेक्षा कमी वेळामध्ये जवळजवळ सामन्याच्या निकालाच्या दिशेने जाताना दिसत आहे. आता पहिल्या षटकासोबत धावसंख्या झाली आहे 14 आणि आता 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बघायचं आहे गोलंदाजीसाठी आलेले गोलंदाज रोहिदास. फलंदाजीमध्ये काहीशी चमक दाखवलेली नाही आहे, आज अपयशी ठरले आहे. बघायचं आहे गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतील. फक्त 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. राईट आर्म राऊंड विकेट टमाला आणि रिव्हर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव. म्हणजे सुहान सांगत असेल बाबा सरळ बॅटने येतात का उलटे फटके खेळतो, आपल्याला जास्त धावसंख्येची आवश्यकता नाही आहे, परंतु सामना मला वाटतं लवकर संपवायचा आहे. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता. निर्धाव चेंडू. ते कोपर संघाने सुद्धा सांगितलं असेल थोड्यापर्यंत अजून थोडं दुसरे तिसरे ओव्हरपर्यंत न्या सामना. म्हणजे एक नाही तर तुम्हाला जवळजवळ 10 चेंडू निर्धाव टाकावे लागतील तर कुठे तुम्ही जिंकू शकाल. ते बघा मिसफील्ड झाले आणि या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. स्कोर लेवल झालाय, स्कोर लेवल झालाय. आता फक्त 1 धावेची गरज आहे विजयासाठी. धन्यवाद डीजे. फक्त 1 धावाची आवश्यकता विजयासाठी. बघायचा कशा प्रकारे 1 धाव जमवतील आणि इथे मला वाटतं बाद झालेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कल्पेश यांचा आणि गडी बाद झालेला आहे तो पहिला. धावसंख्या 18. कोणाला पावती कोणाला पावती कोणाला पावती कोणाला पावती. विशाल आलाय. 1 धाव फक्त करायची आहे विजयासाठी आणि कदाचित ती विजयी धाव विशालच्या बॅटमधून कदाचित येऊ शकेल. हे आमचे समालोचक जवळपास कौशिक राऊत, आज यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला गेला. प्रथमच नारंगीच्या मैदानावर या ठिकाणी दाखल झालेत. कौशिक, खरोखरच खूप चांगलं समालोचन आज तू दिवसभरात केलंस आणि खूप बरं वाटलं. मला वाटतं कसरा लिहायचे आहेत ना. शेवटचा चेंडू. 1 धावाची आवश्यकता आणि पुन्हा एकदा मला वाटते गडी बाद झालेला आहे. ये क्या हुआ. म्हणजे काही कदाचित विचार करत असतील की अशाच विकेट पडत राहिल्या तर धन्यवाद डीजे.
फक्त एक धावाची आवश्यकता असताना येणाऱ्या फलंदाजी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बाद झालेले आहेत ते. आता बघायचं नितेश, अजूनही 2 ते 3 चेंडू हाताळावे लागतील मला असं वाटते. ज्या प्रकारे फलंदाजी करतायत. फक्त एक धावाची स्कोअर लेवल झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बघायचं हॅट्रिक येते का गोलंदाज रोहिदास आणि पिचिंग आउटसाईड लेग असल्या कारणाने तिसऱ्या अंपायरला बनवण्यात आलेलं आहे. बघायचा निर्णय काय असणार आहे. इथे बघा एका धावेसाठी किती संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणतात ना क्लोज कॉल आहे. दोन्ही अँगलने चेक केला जातोय आणि इस चुटकी भर सिंदूर की किंमत तू क्या जाने राजा बाबू. तशा प्रकारे एका धावेची किंमत तू काय त्या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. धावचीच्या स्वरूपात अजून एक गडी बाद झालेला आहे. धन्यवाद डीजे मराठे. भरत भाऊनं टेन्शन आलेलं आहे कारण त्यांची बोट आता अजून थोडं वेळ वाढलेला आहे. होडी आता जी आहे पांजूला जायचं आहे त्यांना. अजून एक गडी बाद झालेला आहे. आता 12 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता आहे. बघायचं आहे काय सुरू आहे, काय क्रिकेट सुरू आहे. बघा जे DBN लाईव्हच्या सोबत जुडलेत ना ते देखील प्रेक्षक खूप एन्जॉय करत असतील हे क्रिकेट. की 1 धाव काढण्यासाठी 3 विकेट गमवाव्या लागल्या ते म्हणजेच वाढीव टीमला. एका धावेसाठी विचार करा तुम्ही या गोष्टीचा वाढीव. ओ मिसफील्ड झाले त्या ठिकाणी आणि तर नक्कीच या वेळेस देखील ही धाव होऊ शकली नसती. मात्र सिंगल कंप्लीट झालाय. चौकार. यस 4 धावा चौकार. मराठे या सामन्या आता जेव्हा बाहेर येतील तेव्हा सुहान काहीतरी त्यांना मार्गदर्शन करतील का.